मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून उद्यापासून मनोज जरांगे पाटील जे ते आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. आंतरवाली सराटीमधलं त्यांचं हे 7वं आमरण उपोषण असणार आहे. स्वतः जरांगे पाटील आपले सुद्धा आहे. पाटील, मागण्या त्याच आहे, 7व्यांदा आमरण उपोषण करण्याची वेळ जी ती तुमच्यावर आलेली. शेवटी समाजासाठी लढावं लागतं आपल्याला, झुंजलंच पाहिजे. गरिबाच्या लेकरानं सरकारचं काय केलं? सगळ्यांना आरक्षण मिळालं, आम्ही कधी आडवे नाही पडलो. शेवटी समाज आणि समाजाचे लेकरं खूप मोठे. आपले सोन्यासारखे लेकरं इतके शिकून सुशिक्षित बेकार व्हायला लागले. आम्ही गरिबांनी काय स्वप्न बघायचं नाही का? आमच्या लेकरांना मोठं शिक्षण घ्यावं, मोठ्या नोकरीला लागावं, हे काय स्वप्न बघायचं नाही. आम्ही समाजाला मायबाप मानलेलं आहे. समाजाच्या लेकरासाठी आम्ही लढणार. जीव गेला तरी चालत, हटणार, लढणार. उद्यापासून आमरण उपोषण कठोर सुरू होणार. लढणार, जिंकणार सुद्धा. आम्ही मराठ्यांना जिंकून द्याल, गरिबाच्या लेकरासाठी लढणार. पाटील, तुमची काळजी म्हणून समाजातले अनेक जण जे म्हणतात की जरांगे पाटील यांनी एवढं उपोषण स्थगित करावं. सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी जी वैभवी देशमुख तिने देखील तुम्हाला विनंती केलेली आहे की एवढं उपोषण तुम्ही पुढे ढकलत तब्येतीच्या कारणास्तव. शेवटी समाजाची माया आहे, सगळ्या समाजाचा तो वाटतं हे करू नये. पण आपल्या वेदनाला काय किंमत आहे? शेवटी आपल्या समाजाच्या वेदना खूप मोठ्या आहेत. कोणी समाजालाच विठीस धरलं जातं. माझ्या समाजाचे लेकरं अडचणीत आणले जाते. शेवटी त्या समाजाचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य लढणं, आणि मी लढणार आहे. शेवटी काय असतं की न्यायाची अपेक्षा आपल्याकडून आहे. आपल्या प्रामाणिकपणा आहे, कट्टरपणा आहे. आपण लढायला मरायला भेट नाहीत, मागे सरकत नाही. आपण प्रामाणिक असल्यामुळे आपल्या समाजाचा आपल्यावरती जीव आहे, प्रेम आहे. त्या समाजापोटी ते समाज त्या मायापोटी बोलतो. पण ते बोलले म्हणून आपल्या समाजाला आपण न्याय नाही द्यायचा असं नाही. त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत, माया आहे त्यांना. मी माझ्या ठिकाणी बरोबर आहे की माझ्या समाजाच्या लेकराला न्याय मिळवून द्यायचा, आणि ते काम मी न्यायासाठी लढतो. संतोष भैयासाठी लढणार आहे आणि करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी लढणार. मी नाही हटणार. उद्या किती वाजता आमरण उपोषणाला सुरुवात आहे? तुम्ही पहिले सामूहिक उपोषणाची घोषणा केलेली होती. आता उपोषण तुम्ही एकटे करणार आहेत की सामूहिक उपोषण असतं? ज्याला बसायचं ते बसतील त्यांच्या मनाला. पण मी एकटा पण खंबीर आहे. उद्या 10-11 वाजता मी बसणार आहे. मी खंबीर आहे माझ्या समाजाला द्यायला. माझा समाज मला कधी उघडं पडू देत नाही, एकटाही पडू देत. सगळा समाज कामधंदे सोडून धावून अंतरवालीकडे येतो, आणि मी समाजाला रिझल्ट पण देतो. माझ्या समाजाला जे एकत्र येणं गरजेचं आहे, आणि ते एकत्र ज्या वेळेस येते त्यावेळेस न्याय मिळतोच. मी लढणार. मी टोकाचं आमरण उपोषण करणार. समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मी लढणार. मी हटणार. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता मी लढणार आहे, मी हटणार नाही, अशी जी प्रतिक्रिया ती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. खरं तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासह इतर 8 मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासून आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंतरवली सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.